मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर समजा मोठ्या साईजचं माप असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायचं, म्हणजे ज्या होणाऱ्या चुका असतात ना त्या आपल्याला टाळायचे. बरेच वेळा काय होतं की ज्या नवीन आपल्या मैत्रिणी शिकत असतात ना त्या काय करतात की एक पार्ट ठेवला की तो कट केला झाला, परत दुसरा पार्ट ठेवला, मग तिसरा बसत नाही. तर ह्या ज्या मोठ्या साईजमध्ये ब्लाऊज जर असेल तर छोट्या पण साईजचा ब्लाऊज असतात तर हे गोष्ट बघणं गरजेचं आहे. पण छोट्या साईजमध्ये जर आपलं चुकून एखादा पार्ट आपला कटिंग करायचा राहिला किंवा कमी बसला तर आपण जोड देऊ शकतो. पण जर समजा मोठं माप असेल तर बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला चेक करणं गरजेचं आहे की ब्लाऊज पीस किती आहे आणि त्यामध्ये जे आपण पेपर पॅटर्न कटिंग करतो ना ते व्यवस्थित सगळीकडे ठेवून घ्यायचे. ते पेपर पॅटर्न जे असतात ना आपण कट करून घेतो पेपर, तो आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला चेक करून कटिंग करायचं आहे. जर ह्या गोष्टी आपण अंदाजे एक एक भाग कट करत गेलो तर बऱ्याच वेळा काय होतं की आपलं कापड कमी पडू शकतं. त्यासाठी ह्या गोष्टी ह्या ज्या आहेत ना गोष्टी ह्या टाळा. म्हणजे अंदाजे कटिंग करणं किंवा नुसतं एकच भाग ठेवून अगोदर एक भाग कटिंग करणं, मग परत दुसरा भाग ठेवून दुसरं कटिंग करणं, हे न करता अगोदर चेक करणं, सगळे पार्ट ठेवणं आणि मगच कटिंग करणं. तर मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला दाखवणार आहे. पूर्ण हा 4 टक्स ब्लाऊज आहे. आता बघू शकता हे माप आहे कस्टमरचं, तर तुम्हाला दिसत असेल. तर आता हा केवढा मोठा ब्लाऊज आहे तुम्हाला दिसत असेल आणि हा 40 चेस्टचा आहे. खूप मोठं हे माप आहे आणि ह्याचं दंडघेर सुद्धा तुम्ही बघू शकता 14 आहे आणि निम्मा हा 7 आहे. तर अशा वेळेस आपल्याला ना अंदाजे कुठलीही गोष्ट करायची नाहीये. पेपर पॅटर्न ठेवून आपल्याला खात्री करूनच मग कटिंग करायचं आहे. म्हणून मोठं माप कटिंग करताना ह्या चुका टाळायच्या आहेत. तर आता काय करायचंय आपल्याला मी दाखवते. आता हा मी घेतलेला आहे 95 सेंटीमीटर ब्लाऊज पीस. आता ह्याच्यावरती आपण अगोदर चेक करून घेणार आहोत की कुठला पार्ट कुठं बसतो का आणि मगच आपण कटिंग करायला सुरुवात करणार आहोत. तर बघू शकता आता इथं आपण पाठीमागचा भाग ठेवतो. बंद बाजू माझ्या साईडला आहे, सुट्टे 2 पदर आहेत ते त्या साईडला आहेत. आता आपल्याला काय करायचं, इथे आपल्याला असा हा पूर्ण भाग ठेवून घ्यायचा आहे, पाठीमागचा भाग. त्याच्यानंतर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे ह्या साईडला भाई. इथं भाई बसलीच पाहिजे. ह्याला जोड आला तरी चालेल पण भाई इथं वगैरे बसवू नका. भाई चांगली बसत नाही, रिंकल्स येतात. त्यामुळे भाई ही नेहमी इथंच बसली पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याला चेक करून घ्यायचा आहे तो म्हणजे आपला हा मधला पार्ट, म्हणजे जो आपण म्हणजे फ्रंट साईडचा पार्ट, तोही व्यवस्थित चेक करून घ्या कुठल्या साईडला बसतो तो. तर बघू शकता हा व्यवस्थित आता इथे बसतोय, म्हणजे ह्याच भागात इथे बसवा. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचं योगपट्टी. तर अगदी सहजरित्या आपले हे सर्व भाग बसतात. तर आपल्याला चेक करून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही जसे हे पार्ट आहेत ना आपले तसेच व्यवस्थित आपल्याला मार्किंग करून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर हा भाग काढून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर बघू शकता आता ह्या भागाचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं, आपल्याला कात्री किंवा पिन्स लावून घ्या तुम्ही. म्हणजे पिन्स लावलं तर निदान तुम्हाला हे करताना म्हणजे मार्किंग करताना पेपर उडणार नाही किंवा सरकणार नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टक्ससाठी थोडं ठेवून इथं 1 इंच असं घ्यायचं आहे. ह्या पण साईडला आपल्याला थोडंसं 1 इंच म्हणजे आपल्या ह्याच्यासाठी टक्ससाठी आपण जो टक्स घेतो ना त्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडासा अर्धा इंच असं खालून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ना आपला पप छान येईल त्यासाठी. तर बघू शकता या अशा पद्धतीनं मी मार्किंग करून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला भाईचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर भाईचं सुद्धा जसं आहे तसं आपल्याला मार्किंग करून घेणं गरजेचं आहे. तर आता डार्क करून घेऊया आपण थोडंसं, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर बघू शकता ह्या पद्धतीने झाले. आता आपली राहिलेली आहे योगपट्टी, ही आपल्याला इथं ठेवायची आहे. अशी व्यवस्थित आपली योगपट्टी पण बसतीये. आणि 1 इंच आपल्याला योगपट्टीला वाढवून घ्यायचं आहे शिलाईसाठी. तर बघू शकता अशा पद्धतीने मी योगपट्टी पण वाढवून घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, एक एक पार्ट आपण कटिंग करून घेणार आहोत. तर आता अगोदर हा पार्ट आपण कटिंग करून घेऊयात. जसं मार्किंग केलेलं आहे तसं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर बघू शकता हा भाग कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला इथून असं कटिंग करून घ्यायचं. म्हणून त्यासाठी पेपर कटिंग ठेवून, शक्यतो तुम्ही नवीन शिकणाऱ्यांनी तर पेपर कटिंग ठेवूनच कटिंग करा. डायरेक्ट तुम्ही ब्लाऊज पीस वरती कटिंग करू नका. बऱ्याच वेळा काय होतं, आपण पटपट करायच्या नादात आपल्या बऱ्याच चुका होऊ शकतात आणि कापड आपलं खराब होऊ शकतं ब्लाऊज पीसचं. त्यामुळं शक्यतो नवीन शिकणाऱ्यांसाठी माझं तर हे म्हणणं आहे की तुम्ही अगोदर पेपर कटिंग करा आणि मग ठेवा आणि मग खात्री करून घ्या आणि मगच नंतर ब्लाऊज पीस कटिंग करायला सुरुवात करा. तर छोटे साईज असेल तर एका दिवस आपण इकडे तिकडे जोडाजोड करून वगैरे ॲडजस्ट करतो, पण मोठ्या साईजचा जर ब्लाऊज असेल तर आपल्याला जोड द्यायला कापड शिल्लक राहत नाही आणि त्यावेळेस आपल्या चुका ह्या होऊ शकतात. तर मैत्रिणींनो, ह्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला होता की जेणेकरून ना पेपर कटिंग केल्यानंतर तुम्ही एक एक भाग, म्हणजे एक पाठीमागचा भाग अगोदर कट करून घेणं किंवा नंतर भाईचा भाग कट करून घेणं, नंतर असं न करता आता जसं मी मार्किंग सर्व ह्याचा आधी केलेलं आहे पॅटर्नचं आणि मगच खात्री करून मी ब्लाऊज पीस जसा कट केलेला आहे, त्यासाठी मैत्रिणींनो मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे, 4 टक्सचा ब्लाऊज होता. तर म्हणलं ही पण गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करावी, कारण शिलाई काम करताना बऱ्याच गोष्टी अडचणी येतात. बऱ्याच नवीन शिकणाऱ्यांच्या समोर बरेच प्रश्न असतात की आम्ही ह्या साईजचा ब्लाऊज कसा कट करू, कशा पद्धतीनं करू आणि डायरेक्ट केलं तर आमच्या हातून चुका होतील का, ब्लाऊज पीस खराब होईल का, ह्या सर्व प्रश्न त्यांच्यासमोर उभे असतात. तर मैत्रिणींनो, ज्यांना अनुभव आहे त्यांनी सांगणं गरजेचं आहे. तर ह्यासाठी मी तुम्हाला, जर मोठ्या साईजचा ब्लाऊज असेल तर कशा पद्धतीनं आपण अगोदर खात्री करून घ्यायची आणि नंतर कटिंग करायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मैत्रिणींनो, सोप्यातल्या सोप्या पद्धतीनं माझा सांगण्याचा प्रयत्न असतो. तर नक्कीच मैत्रिणींनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.